उल्हासनगरच्या लगत असलेल्या म्हारळ परिसरातील रस्त्यांवर प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. म्हारळची लोकसंख्या वाढत असताना रस्त्यावरून सुसाट वाहनं धावतायत. विशेषतः म्हारळ ते उल्हासनगर, डीमार्ट परिसर, म्हारळ जकात नाका, जुनी पोलीस चौकी आणि म्हारळ सोसायटी परिसरात गतिरोधक नसल्यानं नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात झालेत. 31 ऑगस्ट पर्यंत सर्वेक्षण करून गतिरोधक, रोड मार्किंग, स्ट्रीट लाईट आणि वाहतूक नियंत्रण न केल्यास 1 सप्टेंबर पासून डीमार्ट जवळ चौदार तळे येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. म्हारळ ग्रामस्थांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप साळवे यांनी. तर या महामार्गावर आहे हा जो महामार्ग आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत येतो. याच ठिकाणी एक गाव आहे, त्या गावाचं नाव म्हारळ गाव आहे. आणि हे म्हारळ गाव जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी इथं जे येणारे जाणारे त्यांच्यासाठी जे एक धोकादायक ठरत आहे, कारण इथं कुठेही महानगरपालिकेच्या वतीने ब्रेकर किंवा झेब्रा क्रॉसिंग असे कुठलेही बसण्यात आलेले नाही. ज्यावेळेस कोणी क्रॉस करतो त्यांना आपला जीव जे घालून इथून काढावं लागतंय. आणि त्याच अनुषंगाने आज माळगावचे काही ग्रामस्थ जे आहेत ते आपल्या सोबत आहे, कारण त्यांनी या ब्रेकरला घेऊन एक विषय उपस्थित केलेला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा मागणी आणि काय त्यांचा विषय काय सांगा. आज आपण कल्याण मुरबाड महामार्गावर उभे आहे आणि या ठिकाणी डीमार्ट आणि म्हारळ डीमार्टला जाण्यासाठी आणि म्हारळ ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी जाण्यासाठी आणि म्हारळचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे या ठिकाणी जाण्यासाठी नेहमीच अनेक वर्दळ असते. यामुळे गतिरोधक आमच्या इथं गतिरोधकच नाही. आज मी 5 वर्षापासून या गोष्टीचा मी पाठपुरावा करतोय. पीडब्ल्यूडी कडे गेलो तर पीडब्ल्यूडी बोलते तो रस्ता MMRD ने घेतलाय. MMRD कडे गेलो तर MMRD बोलते तिथं हा रस्ता उल्हासनगर महानगरपालिकेकडे हँडओव्हर केलाय. उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रतिनिधींना इकडच्या स्थानिक उल्हासनगरच्या हद्दीत असणाऱ्या नगरसेवकांना वारंवार सांगून देखील इथं गतिरोधक होत नाहीये. आणि हा सध्या इथं आता 2 पदरी रस्ता आहे, इथं 4 पदरी रस्ता म्हारळ पाड्याच्या पुढे 4 पदरी रस्ता आहे. शहाड पासून इथून अद्याप फक्त 2च पदरी रस्ता झालेला आहे. त्यामुळे आमच्या इकडच्या नागरिकांना मोठा अपघात होण्याची दाट शक्यता.